लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मवियाची मुंबईत दुपारी 12 वाजता बैठकीला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित। मविया बैठकीआधी प्रकाश आंबेडकर शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती। बैठकीआधी प्रकाश आंबेडकर काही बोलणार का याकडेही सर्वांचं लक्ष। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये काल बैठक पार पडली। वंचितला किती जागा द्यायच्या यावर सविस्तर चर्चा। आज ठरणार मवियाचा अंतिम फॉर्म्युला। अमित शहा महायुतीच्या नेत्यांसोबत आज बैठक घेणार। बैठकीत महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज लोकसभा निहाय बैठक। बैठकीसाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे राहणार उपस्थित। मनसे प्रमुख राज ठाकरे आज उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। मतदारसंघातली प्रत्येक शाखेला भेट देऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार। उद्धव ठाकरे 7 आणि 8 मार्चला धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा दौरा। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। मुंबईतील टिळक भवनामध्ये नाना पटोले, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिंदेंना उमेदवारीबाबत आश्वासन दिल्याची माहिती। मुंबई ठाणे भिवंडीतील 15% पाणी कपात आजपासून मागे। पिसे जलउदचन केंद्रातील 3 ट्रान्सफॉर्मर आणि 20 पंप पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यरत। ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यामुळे पाणी कपात करण्यात आली होती। महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांनी कपात। 73 रुपये किलोने मिळणार सीएनजी। कोकण किनारपट्टी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती। नगरविकासच्या अधिकाऱ्यांना कात्री। पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 1635 गावांच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार सिडकोला। देशच्या डब्यात आणखी 250 इलेक्ट्रिक बस दाखल होणार। नव्या कंत्राटदाराशी प्रशासनाचा करार। परदेशातील रस्त्यांवर धावणार पॉट टॅक्सी आता वांद्रेकुर्ला संकुलातील रस्त्यांवरही दिसणार। एमएमआरडीएच्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी। अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाची बांधकाम करताना उंची वाढल्यानं वाहतुकीला अडचण। आता बर्फीवाला पूल 50 मीटरपर्यंत तोडून नव्यानं गोखले पुलाला जोडणार। कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक एकमेकांना जोडण्यासाठी 2,500 टन वजनाचा देशातील सर्वाधिक वजनाचा गर्डर बसवण्यात येणार। गर्डरमुळे 120 मीटरचं अंतर जोडलं जाऊन एका बाजूच्या 2 लेन तयार होणार। मुंबई नवी मुंबई अंतर आता अटल सेतूवरून तब्बल 323 चौरस किलोमीटर क्षेत्रात 124 गावांची मिळून तिसरी मुंबई उभारण्याची सरकारची योजना। पावसाळ्यात मुंबईच्या सखल भागात तुंबणारं पाणी उपसण्यासाठी 481 उच्च क्षमतेचे पंप बसवले जाणार। नियोजनासाठी विभाग पातळीवर दिली जाणार जबाबदारी। मध्य रेल्वेवर आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार। मुंबई, कोल्हापूर आणि महाराष्ट्र, गुजरातला जोडण्यासाठी पुणे वडोदरा मार्गावर वंदे भारत धावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशभरातील रेल्वे प्रकल्पांचं आज उद्घाटन होणार। पुण्यातील काही रेल्वे प्रकल्पांचा देखील समावेश। पिंपरी महानगरपालिका ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन। खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती। पुणे मेट्रो घेणार 3 तासांचा ऑपरेशनल ब्लॉक। तिकीट सिस्टीम सुरळीत करण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत ब्लॉकचा निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मार्चला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर। हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला हजेरी लावणार। वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी संघटना लोकसभेच्या मैदानात। विदर्भातील सर्व 10 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण सामंत यांना उमेदवारी द्या। रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा ठराव। शिवसेना उपनेते अद्वै हिरेंच्या जामिनावर आज मालेगाव कोर्टात सुनावणी। रेणुका सूतगिरणी कर्ज आणि जिल्हा बँक आर्थिक फसवणुकी प्रकरणी हिरे सध्या न्यायालयीन कोठडीत। दादा भुसे यांनी संजय राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात आज सुनावणी। गिरणा साखर कारखाना प्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांच्या बाबत वृत्तपत्रातून बदनामी केल्याप्रकरणी भुसेंकडून याचिका दाखल। परभणीत महाविकास आघाडीच्या खासदार आमदारांच्या बॅनरला काळं फासलं। मराठा समाजातील तरुणांची जोरदार घोषणाबाजी। जामखेडमधील रत्नदीप शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क आकारणी करत असल्याचा आरोप। विद्यार्थ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। नागपूरमधील फॉरेस्ट रेंजर अधिकाऱ्यांचा 11 मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा। वनरक्षक, वनपाल, वनमजुरांच्या बंदला पाठिंबा।
सिंधुदुर्गच्या आंबोलीत 27 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. महसूल आणि वन विभागाची संयुक्त कारवाई. इमारती हटवण्यासाठी आंबोली ग्रामस्थांनी केलं होतं 21 दिवस लाक्षणिक उपोषण. मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील एका लॉन्समध्ये शिरलेल्या बिबट्याला एका चिमुरड्यानं पकडलं. बिबट्या खोलीत शिरतात चिमुरड्यानं खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि बिबट्याला खोलीत कोंडलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.